नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलवर. मित्रांनो, आज आपण ऑप्शन ट्रेडिंग धन या प्लॅटफॉर्मवर कमोडिटी सेगमेंटमध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी बिल्डर कशा पद्धतीने वापरू शकता याचे थोडेसे डिटेल्स बघणार आहोत. तर आता या स्क्रीनवर आपण आलेलो आहे. जसं तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टीसाठी स्ट्रॅटेजी बिल्डर बघता, जिथे तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी तयार करू शकता किंवा धनच्या प्री बिल्ड स्ट्रॅटेजीज वापरू शकता. तशा पद्धतीने तुम्ही कमोडिटी सेगमेंटमध्येही अशा स्ट्रॅटेजीज तयार करू शकता आणि प्री बिल्ड स्ट्रॅटेजी पण वापरू शकता. आता या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टीच्या स्ट्रॅटेजीज आपण इथे बघत आहोत स्ट्रॅटेजी बिल्डरच्या टॅबमध्ये. इथे जो ड्रॉपडाऊन बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे एनईसी इंडायसेस. एनईसी इंडायसेस सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन बघायला मिळतात. जसं की एनईसी इंडायसेस आता आपण सिलेक्ट केलेला आहे. एमसीएक्सचा इंडेक्स आपण सिलेक्ट करायचा आहे आणि एमसीएक्सच्या इंडेक्समध्ये आपल्याला इथे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस ह्याचे शॉर्टकट्स बघायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त जर कुठल्या अजून कमोडिटीमध्ये तुम्ही ट्रेड करणार असाल तर तुम्ही इथे सर्च करू शकता आणि जी कमोडिटी तुम्हाला ट्रेड करायची आहे किंवा ज्याच्याबद्दल तुम्हाला स्ट्रॅटेजी तयार करायची आहे त्या कमोडिटीचं नाव तुम्ही इथे सर्च करून त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी बनवू शकता. त्याचबरोबर आता आपण फॉर एक्झाम्पल क्रूड ऑइलचं जर घेतलं तर क्रूड ऑइल तुम्हाला आता दिसतंय की 56 पॉईंट जे आहे ते मायनसमध्ये चालू आहे. चार्ट जर तुम्हाला बघायचा आहे तर इथे या बटनवर क्लिक करून तुम्ही चार्ट बघू शकता. ऑप्शन चेनचा पण इथे ऑप्शन आपल्याला दिला जातो. त्याचबरोबर एक बनवलेली पूर्णपणे स्ट्रॅटेजी त्यांच्याकडून प्री बिल्ड असलेली स्ट्रॅटेजी आपल्याला इथे बघायला मिळते, जिथे कुठला कॉल बाय करायचा आहे, कुठला कॉल सेल करायचा आहे, स्ट्राईक प्राइस कुठली आहे, एक्सपायरी कुठली आहे, या डिटेल्स आपल्याला इथे बघायला मिळतात. ही त्यांनी तयार करून दिलेली स्ट्रॅटेजी आहे जी तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. पण या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीमध्ये जर तुम्हाला अजून काही कॉल किंवा पुट्स ऍड करायचे असतील तर ऍड न्यूवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ऍड न्यूवर क्लिक कराल तसं तुम्हाला ऑप्शन चेन जी आहे ती ओपन होईल. कॉल्स आणि पुट्सचे डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. तसंच एक्सपायरी पण इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं मी इथे 17 एप्रिलची एक्सपायरी सिलेक्ट करतोय आणि मला एक पुट बाय करायचा आहे आणि एक पुट सेल करायचा आहे. तर मी इथे काय करेन की सध्या एक पुट जो आहे तो इथे सेल करेन आणि इथे एक पुट जो आहे तो बाय करेन. तर अशा पद्धतीने एक स्ट्रॅटेजी अजून मी तयार केलेली आहे आणि ती स्ट्रॅटेजीचा पे ऑफ ग्राफ आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळतो. आता इथे तुम्ही बघाल की 17 एप्रिलचाच एक पुट मी सेल केलेला आहे आणि 17 एप्रिलचाच एक पुट मी बाय देखील केलेला आहे. त्याच्या प्राइजेस आपल्याला इथे बघायला मिळतात. रिफ्रेशवर क्लिक केल्यानंतर आत्ताच्या करंट प्राइस जे आहेत ते रिफ्रेश होतात. त्याचबरोबर जर लॉट साईज तुम्हाला चेंज करायची असेल तर प्रत्येक लॉटवर जाण्याची गरज नाहीये. सगळ्या ऑप्शनची जर तुम्हाला लॉट साईज चेंज करायची असेल तर इथे सिंगल बटन क्लिक करून तुम्ही लॉट साईज जे आहेत ते चेंजेस करू शकता. त्याचबरोबर ही सगळी स्ट्रॅटेजी एका क्लिकवर तुम्हाला एक्झिक्यूट करता येते. जसं की हे एक्झिक्यूट बटन तुम्हाला बघायला मिळतं. या एक्झिक्यूट बटनवर क्लिक केल्यानंतर जे काही तुमचे कॉल्स किंवा पुट्स असतील ते डायरेक्टली बाय होऊन जातील. फंड मार्जिन किती लागणार आहे? जसं की इथे तुम्ही बघू शकता की ओव्हरऑल मार्जिन किती आहे? फायनल मार्जिन किती असणार आहे? तुम्हाला या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीसाठी हेज बेनिफिट किती मिळतंय आणि नेट प्रीमियम तुम्ही रिसीव्ह करणार आहे का पे करणार आहे? या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. जर अवेलेबल फंड बघायचा असेल तर आता तुम्हाला इथे दिसू शकतो. त्याचबरोबर जर पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी जर फंड कमी पडत असेल तर टॉपअप पण तुम्ही एका क्लिकवर करू शकता. इथे यूपीआय पेमेंट, नेट बँकिंग आणि आरटीजीएस एनईएफटीद्वारे तुम्ही तुमचं फंड ऍड करू शकता आणि त्यानंतर तुमची स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करू शकता. बरं, आता ज्या लोकांना स्ट्रॅटेजी तयार करता येत नाही, जे लोक नवीन आहेत, त्यांच्यासाठी फास्ट क्रिएट नावाचं एक बटन इथे दिलेलं आहे. इथे तुम्हाला प्री बिल्ड स्ट्रॅटेजीज बघायला मिळतात. जसं की बुल कॉल स्प्रेड जर तुम्हाला क्रूड ऑइलमध्ये तयार करायचा आहे, तर तो अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल. त्याचे सगळे फंड डिटेल्स आणि मार्जिन इथे बघायला मिळतात. जर ह्याच्याकडून वेगळी कुठली स्ट्रॅटेजी तयार करायची असेल, जसं की शॉर्ट अँड बटरफ्लाय, तर अशा पद्धतीने तुम्हाला ती सिलेक्ट करता येते. एका क्लिकवर तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. पे ऑफ ग्राफवर येऊया. पे ऑफ ग्राफ तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळतो. इथे तुम्हाला प्रॉफिट कुठे होणार आहे आणि लॉसेस कुठे चालू होणार आहेत याचे डिटेल्स बघायला मिळतात. त्याचबरोबर जर इथे तुम्हाला ऑप्शन ओपन इंटरेस्ट बघायचा असेल तर ओपन इंटरेस्टही तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओआय चेंज सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही जे लेग्स तयार केलेले आहेत, आता जे कॉन्ट्रॅक्ट आपण इथे ट्रेड करतो त्याला आपण लेग्स म्हणतो. तर लेग्स कशा आहेत, कशा पद्धतीने बनवलेले आहेत तेही तुम्हाला इथे बघायला मिळतं. जर तुम्हाला काहीच ठेवायचं नसेल तर तुम्ही हाईड करू शकता. परत पहिल्यासारखा ग्राफ इथे ओपन होतो. या पूर्ण स्ट्रॅटेजीचा जर तुम्हाला स्नॅप घ्यायचा असेल तर तुम्ही इथे 6 वेगवेगळे स्नॅप घेऊ शकता आणि प्रिव्हियस जे घेतलेले आहेत ते डिलीट करू शकता. जसं की मी 1 नंबरचा स्नॅप कॅप्चर करणार आहे. इथे स्नॅप जो आहे तो कॅप्चर झालेला आहे. त्याचबरोबर पे ऑफ सिम्युलेशन या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला प्रॉफिट किती होणार आहे, मॅक्सिमम लॉस किती होणार आहे, रिस्क रिवॉर्ड काय असणार आहे आणि ब्रेक इव्हन पॉईंट्स काय असणार आहेत याची डिटेल माहिती मिळून जाते.
पे ऑफ ग्राफ बरोबरच तुम्हाला जर प्रॉफिट अँड लॉस बघायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टमध्ये काय एंट्री प्राइस होती, टार्गेट प्राइस काय असू शकते आणि प्रॉफिट अँड लॉस काय चालू आहे याचे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. क्रूड ऑइल, त्यानंतर जसं की 17 एप्रिलचा क्रूड ऑइल 71.50 फूट आपण बाय केलेला आहे, त्याचे डिटेल्स आपल्याला बघायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अनालिसिस करायचं असेल तर इथे टार्गेट अँड आय बी ऍडजस्टमेंट तुम्ही करू शकता. जसं एक्सपायरीला 2 दिवस शिल्लक आहेत, एक्सपायरी 17 तारखेची आहे असं आपण गृहीत धरू आणि एक्सपायरीच्या दिवशी मार्केट जे आहे ते वाढून 71.88 ला क्लोज झालंय असं आपण गृहीत धरू. तर ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला होणारं प्रॉफिट किती असेल ते इथे तुम्ही एस्टिमेट बघू शकता. 5,400 रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो जर ही आपण स्ट्रॅटेजी एक्सपायरी पर्यंत होल्ड केली आणि आपल्याप्रमाणे मार्केट जर 7,188 पर्यंत गेलं तर आपल्याला एवढं प्रॉफिट होऊ शकतो. याचं एक अनालिसिस तुम्ही ढोबळमानाने करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवायची आहे का याचा एक अंदाज लावू शकता. दुसरं म्हणजे स्ट्रॅटेजीचा चार्ट तुम्ही इथे बघू शकता. जसं की क्रूड ऑइल बरोबर तुमची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने वर्कआउट होते हे तुम्हाला बघायला मिळेल आणि मल्टी स्ट्राईक ओवाय म्हणजे ही जी आपण स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केली आहे त्या प्रत्येकामध्ये ओपन इंटरेस्ट किती आहे याचे डिटेल्स इतके देखील तुम्हाला इथे बघायला मिळतील. जर तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बघायच्या असतील तर प्री बिल्ड हा ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. जसं की क्रूड ऑइलमध्ये प्री बिल्डचं ऑप्शन इथे बघायला मिळतं. तुम्हाला फक्त इथे व्ह्यू सिलेक्ट करायचा आहे. जसं की क्रूड ऑइलमध्ये आता -60 पॉईंटवर चालू आहे म्हणजे आपला व्ह्यू काय असणार आहे, बेरिश असणार आहे. तर तुम्ही इथे व्ह्यू सिलेक्ट करायचं आहे बेरिश आणि बेरिश असलेल्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला बघायला मिळतात. जसं की बियर कॉल स्प्रेडमध्ये 10 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला बघायला मिळतात, त्यातल्या कुठल्याही तुम्ही यूज करू शकता. त्याचबरोबर बियर पुट स्प्रेडमध्ये 15 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला बघायला मिळतात, त्यातल्या तुम्ही कुठलीही यूज करू शकता. एक्सपायरी सिलेक्शन करायचा पण इथे ऑप्शन आपल्याला मिळतोय. जर ह्या एक्सपायरी बद्दल नाही तर नेक्स्ट एक्सपायरी ही तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं 16 मे जर मी सिलेक्ट केला आणि बेरिश जर व्ह्यू ठेवला तर एकच स्ट्रॅटेजी आपल्याला इथे बघायला मिळते. नॉन डिरेक्शनवर गेलात तरीही एक स्ट्रॅटेजी आणि एनी डिरेक्शनवर गेलात तरीही एक स्ट्रॅटेजी बघायला मिळते, कारण आपण एक्सपायरी चेंज केली आहे. व्ह्यू थोडासा आपण लांबचा ठेवलेला आहे. आता ही जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट, मॅक्सिमम लॉस, कुठला कॉल आणि कुठला पुट आपण वापरणार आहोत याचे सगळे डिटेल्स बघायला मिळतात. त्याचबरोबर इथूनच डायरेक्टली एका क्लिकवर तुम्ही ही स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट पण करू शकता. एक्झिक्यूट बटनवर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली ही स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट होऊन जाईल आणि तुम्हाला कुठेही वेगळीकडे जायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही कमोडिटी सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या कमोडिटीजमध्ये तुम्ही ही स्ट्रॅटेजी बिल्डर फीचर जे आहे ते वापरू शकता आणि तुमच्या पर्टिक्युलर स्वतःच्या स्ट्रॅटेजीज तयार करू शकता किंवा धनच्या अवेलेबल असलेल्या प्री बिल्ड स्ट्रॅटेजीज पण वापरू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर हा फीचर तुम्ही वापरत असाल पहिल्यापासून तर मला कमेंटमध्ये तसं कळवा, तुमचा एक्सपिरियन्स मला सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.